प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 18 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग पण कमाल खूप छान दाखवलाय त्यांनी। सुरुवातीला बघा, ही शीतल म्हणते, अगं सायली, काही म्हण, तू आणि अर्जुन भाऊ अगदी मेड फॉर इच अदर आहात। सायली म्हणते, हे काय तुझं नवीन? तेव्हा ती शीतल म्हणते, काही नाही असं म्हणून हसते आणि निघून जाते। कुसुम म्हणते, काही म्हण बाई सायली, बाहेरचा मुक्काम तिने पाहिला असेल म्हणून बोलली असेल असं। हे घे, ते कपडे ठेव हं। आता ती ओढणी देताना चिठ्ठी पडते खाली। आता कुसुमही खाली वागते बरं का ती चिठ्ठी घ्यायला, आणि दोघींमध्ये झटापट सुरू होते, सायलीमध्ये आणि कुसुममध्ये। ती चिठ्ठी वाचायसाठी सायली म्हणते, कुसुम ताई दे न ग, माझी चिठ्ठी आहे ती। कुसुम म्हणते, थांब 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 जरा, मला वाचता नाही आली मगाशी चिठ्ठी, आता वाचायची आहे मला। आणि इकडे आता सायली ती हातातनं हिसकवते कुसुमच्या, दे ग कुसुम ताई। आता ती चिठ्ठी अर्धवट वाचते आणि हसायला लागते। कुसुमला जरा जास्ती भारी वाटायला लागले चिठ्ठी पाहून। चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, या ओढणीमधून तुमचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचलाय, तुमचा चेहरा अजून दिसला नाहीये, तरीही तुम्ही माझ्या आजूबाजूला आहात असंच वाटतंय। पण तुम्ही कुठे आहात मिसेस सायली? आज माझ्या समोर का नाही येत आहात? मला तर माझं जगच थांबल्यासारखं वाटतंय। सायली ती चिठ्ठी वाटत असते बरं का। आता पुढे लिहिलेलं असतं चिठ्ठीत, किचनच्या खिडकीमध्ये तरी या ना मिसेस सायली, मी श्वास कसा घेऊ? चला, आपल्या किचनच्या खिडकीची आयडिया अर्जुनला पटली तर। कुसुम सायलीला लाजताना बघून म्हणते, अगं बाई, कोणीतरी लाजतंय भिजतंय। पण काय ग सायली, काय लिहिलंय काय चिठ्ठीत? बघू बघू। आणि इकडे आता कुसुमने ती चिठ्ठी हिसकावली आहे। आता कुसुम म्हणते, तुला माझी शपथ आहे सायली। आता सायली म्हणते, ए काय ग कुसुम ताई, शपथ मोडली म्हण। कुसुम म्हणते, नाही मी चिठ्ठी वाचणार असं म्हणून ती चिठ्ठी वाचते बरं का। आता ती चिठ्ठी वाचल्यावर सुरुवातीलाच त्यात लिहिलेलं असतं, तुमच्या ओढणीचा सुगंध। ते बघून कुसुमला झटका यायचा बाकी आहे। ती न वाचता फक्त हावभाव देतीये, अरे बापरे, असं कसं, हे कसं आता सायलीला अजून असं लाजल्यासारखं होतंय बरं का प्रेक्षकांनो। मजा आली आजचा भाग बघायला। आणि शेवटी अशी करते, अगं सायली, अगो काय, तोच अर्जुन सुभेदार आहे ना हा? अगं त्याला 3 इंग्रजी शब्द घुसवल्याशिवाय एकही मराठी वाक्य बोलता येत नाही, हा तोच आहे ना अर्जुन सुभेदार? अगं याच्यात बघ मिसेस सायली, माझं जग थांबलंय, किचनच्या खिडकीत या ना। अगं बाई, किचन हा इंग्लिश शब्द आहे बाय द वे आणि ओढणीचा सुगंध बिगंध अगं सायली आता ती चिठ्ठी घेऊन पळते स्वयंपाकघरात। आता कुसुम म्हणते, अगं बाई सायली, तुझ्या प्रेमाने या वकिलाला कवी बनवून टाकलंय। आता कुसुम बाहेरनं अशी ओरडतीये आणि ही इकडनं लाजतीये, मुरडतीये वगैरे वगैरे, असं चाललंय हिचं। आता ती चिठ्ठी हातात घेऊन ती फील करतीये, खूप छान वाटलंय हे सगळं बघायला। पण आता अस्मिता बघा, नाकात वारं शिरल्यासारखी या पूर्णाजीवर आणि कल्पनाताईवर हमलाच बोलते। आता ती येते आणि म्हणते, आज तन्वीच्या डोळ्यात पाणी बघून फार आनंद वाटला असेल ना तुम्हाला, छान वाटत असेल तुम्हाला सगळ्यांना। मग त्या कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता, असं काय बोलते वेड्यासारखं, आम्हाला का आनंद होईल तन्वीच्या डोळ्यात पाणी बघून? आणि आता अस्मिता पुढे म्हणते, अगं मम्मा, मग तुम्ही काही करत का नाही आहात? ज्या मुलीने आपल्या पाठीमध्ये सुरा खुपसला त्या मुलीला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचलात, आणि जी मुलगी अर्जुनवर जीव ओवाळते ती बिचारी एकटीच बसलीये रडत। पूर्णाजी म्हणतात, अगं बाई अस्मिता, आम्हाला कळतं ग सगळं, पण आमच्या हातात काय आहे? मग अस्मिता म्हणते, का नाहीये? तन्वीचं भविष्य तुमच्याच हातात आहे ना दोघींच्या। अर्जुन तिच्यासाठी कसाही वागतोय, पण तुम्हाला हे दिसत नाही का की तीच अर्जुनसाठी परफेक्ट जोडीदार आहे, तीच आपल्या घरामध्ये सुख आणू शकते। तुम्ही गप्प बसलात म्हणजे पटतंय तुम्हाला, पण काही बोलायचं नाही ना तुम्हाला? नाही नाही नाही, पण मी काही तुम्हाला घाबरत नाही बरं का, मी बोलणारच। मी सांगते ना, अर्जुनची बायको तन्वीच असायला हवी, तीच तन्वी जिचं लग्न लहानपणी अर्जुनशी ठरलं होतं। पूर्णाजी, तूच प्रतिमा आत्याला वचन दिलं होतंस ना की अर्जुनचं लग्न तन्वी बरोबर होईल म्हणून। आता प्रतिमा आत्याला ते आठवत नाही, याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही। आता पूर्णाजी हिच्यावर ओरडतात बरं का। पूर्णाजी म्हणतात, नाही अस्मिता, आम्ही गप्पा आहोत, पण तू त्याचा गैरफायदा घेतेयस, आवाज खाली करून बोलायचं अस्मिता। अस्मिता एक तर फॉर्म मध्ये असते, कारण प्रियाने तिला फुल चाबी देऊन पाठवलेलं आहे। अस्मिता म्हणते, मला बसवा तुम्ही गप्प दोघी जणी, हरकत नाहीये। ती सायली खोटी काळजी दाखवत होती कारण तिचं कॉन्ट्रॅक्ट होतं, पण तन्वी किती जेन्युइन आहे, तिचं प्रेम पण किती खरं आहे। एवढी जेन्युइन मुलगी मला माझी भाऊजाई म्हणून या घरात यायलाच हवी आहे।
इतकंच सांगायचं होतं मला. आता असं म्हणून चालली जाते. जसं काही ठराविक डायलॉग हिने पाठ केलेत आणि तेवढं बोलली आणि निघून गेली बिचारी. आता बघा प्रेक्षकांनो, अस्मिता जाते निघून. आता या पूर्णाजीला आणि कल्पनाताईंना टेन्शन येते. आता करावं तर काय करावं? असं जबरदस्ती थोडीच कोणी कोणाशी लग्न करू शकतं प्रेक्षकांनो. पण 100% यामध्ये तन्वी आणि अश्विनचं लग्न होणार आहे यात शंकाच नाहीये. म्हणजे सायली परत येईल या घरी आणि आता काय करायचं मग तन्वीचं, म्हणून ते अश्विनचं लग्न तन्वीशी लावून देतील असं वाटतंय तर खरी. पण आता बघूयात पुढे काय काय घडतंय. पण आता इथून पुढे मजा आली प्रेक्षकांनो. एक तर तो अर्जुन बिचारा सकाळचा उपाशी तापाशी तिथे बसला आणि तिथे आता मधुभाऊ येतात. पण बघा आता आधी काय गंमत घडलीये. अस्मिता एवढे सगळे डायलॉग मारते आणि चुपचाप तिथून निघून जाते. पूर्णाजी आणि कल्पनाताई दोघी अशा कानकोंड्या तिथे बसल्यात. आता बाई आपण काय करावं, आपलं काही चुकतंय का, असा कदाचित त्या विचार करत असाव्यात. पण आता संध्याकाळ झालीये, अर्जुन तिथेच बसलाय अजून. आता सकाळी गेलेला तो माणूस आलाय आणि तो म्हणतोय, अर्जुन दादा तुम्ही अजून इथेच? अर्जुन म्हणतो, अरे चा तू जॉबवरनं आलास सुद्धा? तो म्हणतो हो. मग अर्जुन म्हणतो, अरे घरी जा जेवायला मग. आणि तो म्हणतो ठीक आहे आणि निघून जातो. अर्जुन विचार करतो, बाप रे कमाल आहे, एवढा वेळ झाला आणि मिसेस सायली एकदाही बाहेर नाही आल्या दिवसभरातून. अरे काय करू आता? त्यांनी माझी चिठ्ठी वाचली असेल काय? काहीतरी नवीन ट्राय करावं लागेल असं म्हणून हा पुन्हा त्या वहीत काहीतरी लिहायला लागतो. तेवढ्यात चैतन्य येतो बिचारा, यालाच काय ते काळजी अर्जुनची. आता चैतन्य म्हणतो, अरे काय रे अर्जुन, अरे काय चाललंय काय तुझं? सकाळचा फोन करतोय मी तुला, तू एक पण फोन उचलत नाहीयेस माझा आणि तू इथं बसून करतोयस काय अर्जुन? आता अर्जुन म्हणतो, मी मिसेस सायली कधी बाहेर येतील याची वाट बघतोय रे, सकाळपासून बसलोय यार, पण अजून त्या बाहेरच आल्या नाही अजून इतक्या वेळच्या. चैतन्य म्हणतो, अरे तू दिवसभर इथं त्यांच्या येण्याची वाट बघत बसलाय का? अरे बाबा. चैतन्य म्हणतो, अरे मजनूने लैलासाठी आणि रोमियोने ज्युलियट साठी सुद्धा एवढं नसेल केलं रे अर्जुन. अर्जुन म्हणतो, म्हणजे काय नसेलच केलं, कारण मी मिसेस सायलींवर जेवढं प्रेम करतो ना तितकं प्रेम त्यांना करताच आलं नसतं. चैतन्य म्हणतो, बरोबर आहे, मी सकाळपासनं 4 मीटिंग करून आलोय, 4. आणि तुझी सायली वहिनी सोबत एकही मीटिंग झालेली नाहीये अर्जुन. अर्जुन म्हणतो, अरे बाबा लैला मजनू रोमियो ज्युलियट त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये मधुभाऊ नावाचे विलन नव्हते ना. अरे काय करणार चैतन्य, इथे प्रत्येक वेळेला मधुभाऊ मध्ये मध्ये असतात, मग म्हणून असं इनकम्प्लीट झालं ना रे सगळं माझं. पण रोमियो ज्युलियटची लव्ह स्टोरी सोपी असेल ना रे. चैतन्य म्हणतो, अच्छा रोमियो ज्युलियटची लव्ह स्टोरी सोपी वाटते का तुला? तुला काही माहिती नाही का रे रोमियो ज्युलियट लैला मजनू बद्दल? आता अर्जुन तो विषय टाळतो आणि म्हणतो, अरे थांब, एक काम करतो मी अजून एक प्रयत्न करून बघतो. येस, काहीतरी करतो, पण काय करू मी? चैतन्य म्हणतो, आता काही नको करू बाबा, तू चल घरी. कशाचं काय? अर्जुनला आता तिथे एक फुलवाला दिसलाय बरं का प्रेक्षकांनो. आता चैतन्य म्हणतो, ए बाबा आता काय डोक्यात आलंय तुझ्या? आता अर्जुन म्हणतो, अरे थांब रे जरा, आयडिया आलीये मला. ओ फुलवाले दादा इकडे या. आता त्या चाळीतलेच एक फुलवाले आहेत बरं का. आता ते फुलं म्हणजे ते त्यांचं सगळं संपलाय बिझनेस आणि ते घरी जाणार असतात. अर्जुन सकाळच्या भाजीवाल्याप्रमाणे त्या फुलवाल्याला म्हणतो, तुमची सगळी फुलं मी विकत घेतो, तुम्ही फक्त माझं एक काम करा. आता तो माणूस म्हणतो, अहो दादा पण माझा धंदा संपलाय, आता मी घरी चाललोय. अर्जुन म्हणतो, अरे पण तुमच्या टोपलीमध्ये तर फुलं शिल्लक आहेत ना अजून थोडीशी? आता ते फुलवाले म्हणतात, आहे तो शिल्लक अजून, पण अर्जुन म्हणतो, अहो पण तुम्हाला कुठे लांब जायचंय, तुम्हाला इथेच फुलं द्यायची आहेत, ही पलीकडची खोली आहे ना, इथे जाऊन फुलं द्यायची आहेत. फुलवाले म्हणतात, बरं मग ठीक आहे, देतो मी फुलं. मग अर्जुन काही पैसे देऊ करतो त्यांना आणि ती चिठ्ठी आहे ना, ती चिठ्ठी लिहितो. आता या चैतन्याच्या पाठीवर ठेवली आहे त्याने वही आणि त्या चिठ्ठीमध्ये पुन्हा काहीतरी लिहिलंय सायलीसाठी. पण ते जे काय लिहिलं होतं ना ते खूप गोड होतं प्रेक्षकांनो. पुढचा रोमॅन्टिक सीन तुम्ही मिस करू नका. आता त्याने काहीतरी लिहिलंय आणि ती चिठ्ठी अशी मस्त रॅप केली आहे त्या फुलांच्या अशा मस्त त्या पुरचुंडी सोबत. आणि फुलवाल्याला म्हणतो, ही चिठ्ठी या पुडीत टाका आणि मग तिथे नेऊन द्या. मग आता ते फुलवाले म्हणतात, बरं हरकत नाही. आता ती टोपली पण चैतन्य धरू लागतो त्यांना. बाप रे बाप, प्रेमासाठी काय काय करू लागलाय बिचारा अर्जुन. छान दाखवलंय. तर आता बघा पुढे ते फुलवाले तिथे जातात खोलीजवळ. तेवढं तिकडनं येतात
मधुभाऊ. चैतन्य म्हणतो काय करावं बाबा याचं. आता अर्जुनचं लक्ष नसतं तेव्हा चैतन्य म्हणतो ए अर्जुन अर्जुन रोमिओ ज्युलियट मधले विलन आले, विलन इकडे बघ इकडे बघ. अर्जुन तिकडे बघतो तर मधुभाऊ डायरेक्ट समोर. मग म्हणतो मधुभाऊ गुड मॉर्निंग, अहो गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग मधुभाऊ. मग मधुभाऊ त्याला म्हणतात कोडगेपणाची हद्द आहे ही. आता अर्जुन त्यांना म्हणतो थँक्यू सो मच. आता मधुभाऊ असं बोलून पुढे निघून जातात रागो रागो बरं का. आता चैतन्य म्हणतो अरे ते काय तुझं कौतुक नव्हते करत. मग अर्जुन म्हणतो तुला नाही माहिती रे, हेच त्यांचं प्रेम आहे. सॉरी प्रेक्षकांना, मला खूप हसू येत आहे. आता मधुभाऊ त्या फुलावाल्याच्या जवळ उभे आहेत. आता अर्जुनची झाली ना फजिती, तो विचार करतो अरे देवा मधुभाऊ फुलवाल्याजवळ उभे आहेत. चैतन्य म्हणतो आता मी काय करू. आता लगेच ते मधुभाऊ म्हणतो संतोष तू इथे. मग आता अर्जुन म्हणतो चैतन्याला अरे देवा मधुभाऊंसमोर चिठ्ठी दिली तो आता काय करायचं. चैतन्य म्हणतो आता काय बघायचं पुढे. आता ते मधुभाऊ म्हणतात काय रे संतोष तू बाजारात बसूनच फुलं विकतोस ना. आता तेवढ्यात कुसुम आली बरं का बाहेर. कुसुम अर्जुनकडे बघायला लागते. अर्जुन तिला काणाकोडा करतो की प्लीज जरा सांभाळून घ्या सिच्युएशन. आता कुसुमलाही टेन्शन आलंय कशी सांभाळू सिच्युएशन. मधुभाऊ म्हणतात काय रे तू घरापर्यंत कसं काय आलास आमच्या, काय रे संतोष. आता तो संतोष अर्जुनकडे बोट दाखवणार तेवढ्यात कुसुम म्हणते अहो मधुभाऊ मी मागितली फुलं. काय ना मधुभाऊ उद्या हार करून ठेवायचा आहे ना, तर मीच म्हणलं संतोषला अरे बाबा घरी येऊन फुलं देऊन जा. मग मधुभाऊ म्हणतात अच्छा असे होय बरं ठीक आहे हरकत नाहीये असं म्हणून ते आतमध्ये निघून जातात. मग संतोषच्या हस्ते कुसुमबाई फुलं घेतात आणि ती फुलं सायलीपर्यंत पोहोचवतात. पण तत्पूर्वी बघा कसा राग आलाय मधुभाऊंना. अर्जुन असा लांबूनच थँक्यू म्हणतो कुसुमला. चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे थोडक्यात वाचला तू. आता त्या फुलवाल्याला पकडला असताना मधुभाऊनी तर गेला असतस तू. असं तो मानेला ऍक्शन करून दाखवतो त्याच्या. मग चैतन्याला अर्जुन म्हणतो अरे बाबा ठीक आहे ना काही झालं नाही ना, पण अजून तर बाहेर नाही आले रे मिसेस सायली थांब जरा. आता अर्जुन अजूनही वाट बघतोय बाबा. आता मधुभाऊ घरात येतात आणि कुसुमला आवाज देतात ए कुसुम कुसुम. आता कुसुम आली आहे बरं का तिथे आणि म्हणते मधुभाऊ काय. आता मधुभाऊ म्हणतात तो निर्लज्ज माणूस सकाळपासनं बाहेरच ठिय्या मारून बसलाय वाटतं. आता कुसुम मानेने नुसतं करते आणि आता मधुभाऊ पुढे विचारतात तो आत आला होता का. मग कुसुम म्हणते नाही आला. मग आता मधुभाऊ पुन्हा बाहेर बघतात आणि म्हणतात आपली सायली बाहेर गेली होती का. मग कुसुम म्हणते मधुभाऊ अहो ती आतल्या खोलीतून इथे बाहेर सुद्धा आलेली नाहीये. तुम्ही आलात तर तुमची पिशवी घ्यायला तीच येते, पण ती कुठे आली आज बाहेर, आली का बाहेर ती. हे बघा मधुभाऊ तुम्ही ना फार विचार करताय. तो अर्जुन बसेल आणि जाईल त्याच्या घरी निघून, पण तुम्ही शांत बसा. कुसुम बोलता बोलता झापून घेते मधुभाऊला. मधुभाऊ तिच्याकडे बघायला लागतात रागाने. मग कुसुम म्हणते अहो म्हणजे मी म्हणते की तुम्ही बसा शांत इथे, मी जेवायला वाढते तुम्हाला, बसा बसा. आता कुसुम सायलीला आवाज देते अगं सायली अगं फुलं आली आहेत ग. मधुभाऊ तिच्याकडे बघतात बरं का पुन्हा एकदा आणि बसतात चुपचाप खाली. आता ही बाहेरूनच आवाज देते अगं सायली अगं या फुलांचा हार कर बाई. मग सायली आतून म्हणते अगं कुसुमताई आत्ताच वरणाला फोडणी दिलीये, मी भाजी निवडती, तू कर ना हार. आता कुसुम स्वयंपाक घरात येते आणि म्हणते अगं येडे अगं हे फुलांचा हार कर. या फुलांचा हार नाही खरं तर गजरा करायला हवा, तोही तूच. अगं घे की. आता ती अशी खुणवते बरं का खांद्याने तिला. आणि आता सायलीच्या लक्षात येतं की समथिंग कुछ तो है फुलो में. मग ती फुलं अशी हातात घेते आणि त्यातली ती पुरचुंडी बाजूला करते ती पुडी आणि त्यात असते चिठ्ठी. आता चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय याची उत्सुकता तुम्हाला आहेच ना, वाचून दाखवते सायली. त्यात लिहिलेलं असतं आता अंधार पडलाय म्हणून ही फुलं थोडी कोमेजली असतील, पण माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कोमेजणार नाही मिसेस सायली. आता तरी तुमचा चेहरा दाखवा ना मिसेस सायली. 2 मिनिटासाठी तरी खिडकीत या ना, नाहीतर मी रात्रभर इथेच बसून राहील बरं. आता सायली ते वाचते. खरं तर तिला ते वाचून टेन्शन यायला हवं, पण ती आता स्माईल करतीये. आणि मग पुढे लिहिलेलं असतं त्यात इथून मला चंद्र दिसेल, पण तो तुमच्यापेक्षा कमी सुंदर असेल ना. आता ते
वाचून ती जास्ती लाजतीये. आता इकडे अर्जुन ती वही चैतन्य जवळ देतो आणि म्हणतो, ए अरे हे धर धर. आता चैतन्य म्हणतो, अरे का कुठे चालला, कुठे बाबा तू? अर्जुन म्हणतो, थांब जरा आलो मी. आता बघा प्रेक्षकांनो, जे त्याने सकाळी करायला हवं तो बिचारा ते संध्याकाळी करतोय. म्हणजे तो आता स्वयंपाकघराच्या खिडकीमध्ये जरा उशिराच आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. बिचारा उपाशी तापाशी अजून बारीक होणारे अर्जुन. आता अर्जुन न प्रेक्षकांनो तिथे खिडकीजवळ येतो तेव्हा एवढं सुंदर गाणं त्यांनी ऐकवलंय आपल्याला की काय सांगू. तुला पाहता नाही का ते गाणं, पुणे मुंबई मधलं, अतिशय भारी वाटलेलं आहे ते गाणं इथे. आता सायली अशी दचकते एकदम, अर्जुन समोर येतो तिच्या तर, आणि आता त्याच्याकडे बघतच राहते. अर्जुन सायलीला बघून तृप्त झालेला आहे. अगदी सकाळचं वाट बघायचं त्याची सार्थक झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तो इतका गोड हसतो ना प्रेक्षकांनो. सायली पण खूप गोड हसते, त्याच्याकडे बघून लाजते. अर्जुन असा तिला दाखवतो, हाय किती छान वाटतंय तुम्हाला बघून वगैरे वगैरे. पण हे सगळे ऍक्शन रिॲक्शन आपल्याला गाणं ऐकता ऐकता बघायचे आहेत. आता ही सायली त्याच्याकडे बघते. चैतन्य तिकडनं हे सगळं खूप एन्जॉय करतोय. चैतन्य पण खूप गोड आहे प्रेक्षकांनो. या मालिकेतले सगळे कलाकार खूप गोड आहे. इथे गाणं त्यांनी ऐकवलंय, साथ तुझी मला हवी जीवनी, आणि आता ते म्युझिक आणि या दोघांचं हसणं खूप सूट झालंय प्रेक्षकांनो, खूपच सूट झालंय. खरं सांगायचं झालं तर अर्जुन आणि सायली या दोन्ही कलाकारामुळे या मालिकेत 4 चांद लागलेले आहेत प्रेक्षकांनो. आपण या दोघांमुळे ही मालिका खूप एन्जॉय करतो. आता अर्जुन सायलीला असं खुणाखाणा करतोय की माझं तुमच्यावर प्रेम आहे, आणि मग सायली अशी लाजते. मग तिचं लाजणं त्याने असं कॅच केलंय आणि असं हृदयाजवळ लावलंय. खूप भारी वाटलंय ते बघताना. कसं असतं ना, एपिसोड छान दाखवला की सांगणाऱ्याला पण भारी उत्साह येतो. तसं झालंय जरा आज माझं, की अर्जुन आणि सायलीचा हा सीन त्यांनी खूप रंगवलाय आणि मस्त वाटलाय. शेवटी अर्जुन तिच्याकडे पोट भरून बघून घेतो, भरलं त्याचं पोट तिला पाहून बिचाऱ्याचं. आणि आता तो बघतो आणि मग तिला आता बाय करतो. ते गाण्याचं पूर्ण 2 ध्रुवपद त्यांनी ऐकवलेले या दोघांच्या हावभावात. अर्जुन आणि सायलीच्या भेटीची तृप्तता झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अर्जुन तिला पोटभर डोळेभर बघून घेतो आणि मग तिला बाय करतो. खरं तर त्याला जावं वाटत नाहीये, पण तरी सुद्धा त्याला जावं लागतंय. काय करणार, त्याच्या मागे पण त्याचं घरदार आहे, त्याचे घरचे आहेत. आणि सायली आता तो गेल्यानंतरही खूप वेळ लाजते, मुरडते. असा सीन त्यांनी रंगवलाय. काय सांगू, मस्तच दाखवलाय. पण आता इकडे बघा, प्रिया तिची पुढची प्लॅनिंग प्लॉटिंग करायला मोकळी झालेली आहे. कल्पनाताई बसलेल्या असतात एकट्याच, तेव्हा प्रिया त्यांच्या जवळ जाऊन म्हणते, प्रिया म्हणते, मामी तू आधी किती फ्रेश दिसत होतीस ग, पण गेले काही दिवसापासून तू खूप थकल्यासारखी दिसतेस ग, आणि मला तू अशी थकलेली अजिबात आवडत नाही बरं मामी. आता कल्पनाताई म्हणतात, अगो काय करू, मनात नको नको त्या व्यक्तींचे विचार येत होते ना ग माझ्या, म्हणून काही करायचा मूडच नव्हता ग. पण तन्वी, आता तू आली आहेस ना, अगं मी आता थकल्यासारखी अजिबात दिसणार नाही. तन्वी तू किती जीव लावतेस ग आम्हाला. मला ना कधी कधी अपराधी असल्यासारखं वाटतं ग. असं वाटतं की नको त्या माणसावर आम्ही जीव लावला आणि तू मात्र आमच्यावर सतत प्रेम करत राहिली ग. आम्ही तुला खूप, आता पुढे काही बोलणार त्या तेवढ्यात ही प्रिया म्हणते, अगं मामी ती सायली आता आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे कायमची, आणि तिची ती नकारात्मक जी काही वृत्ती आहे ना ती पण आपल्या आयुष्यात येणार नाही बघ. ती निगेटिव्हिटी निघून गेली आहे. आता तू पण सतत हसत राहा मामी, आणि तू आराम कर, आता मी येतेच. आता हिची पुढची प्लॅनिंग सुरू झाली आहे प्रेक्षकांनो. का सुरू झाली आहे ना ते ह्या पुढच्या सीन मध्ये तुम्हाला दिसेल. ती कल्पनाताईंना म्हणते, तू आराम कर मामी, असं म्हणून ती निघते. तेव्हा बाहेर अर्जुन उभा असतो आणि त्याने ऐकलंय प्रियाचं बोलणं. प्रिया आता बाहेर येते आणि म्हणते, अरे अर्जुन तू कधी आलास? अर्जुन तिला काहीच उत्तर देत नाही. मग प्रिया म्हणते, अर्जुन तुला कॉफी करून देऊ का तुझी, का डायरेक्ट जेवतोस? मी ताट वडायला घेते. मग आता अर्जुन तिला एकदम भारी उत्तर देतो. तो म्हणतो, हे घर माझं आहे, हे विसरतीयस का तू इथे पाहुणी आहेस. मला जे हवं असेल ना ते माझ्या हाताने घेईल मी, आणि तुला स्वयंपाकघरात जायची गरज नाहीये, समजलं ना तुला? चल निघ आता, माझ्या आईला भेटायचंय मला. आता प्रिया तरी पण चेहऱ्यावर हसू आणून म्हणते, हो अरे मी जातच होते, तू मार गप्पा तुझ्या आई बरोबर, असं म्हणून खाली जायचं नाटक करते. पण तिथेच उभी येते ॲज आपल्या अपेक्षेप्रमाणे, म्हणजे मुद्दाम या दोघांचं बोलणं ऐकते. आणि अर्जुनला पण ते कळतं बरं का की ती तिथेच कानोसा घेतीये म्हणून. आता बघा, कल्पनाताई टेन्शन मध्ये असतात तेव्हा अर्जुन इतका छान बोलतो, मम्मा अगं असं काय करतेस, तुला बोलायचं नाही का खरंच माझ्याशी?
कशी आहेस मम्मा? आता कल्पनाताई काहीच उत्तर देत नाही. अर्जुन म्हणतो, असं काय करतेस ग मम्मा? आणि तो जवळ बसतो त्यांच्या आणि म्हणतो, बरं ठीक आहे, तू नको बोलूस, पण मला बोलायचंय तुझ्याशी. अगं मम्मा, तुझा राग आपोआप कधी शांत होईल याची मी वाट बघत होतो, पण तसं होतंय असं दिसत नाहीये. आता तरी पण कल्पनाताई गप्पच बसलेल्या. अर्जुन म्हणतो, मम्मा, तुला माझी बाजू माहितीच नाहीये ना? अगं, जे काही झालंय ते एक्झॅक्टली मी का केलंय याचा विचार तरी कर न ग शांतपणे. प्लीज बोल माझ्याशी. आता कल्पनाताई तिथून उठून जात असतात, तेव्हा अर्जुन त्यांचा हात धरून त्यांना पुन्हा खाली बसवतो आणि म्हणतो, मम्मा नाही, तुला ना आज माझं ऐकावंच लागणार आहे. कल्पनाताई रागाने बघतात त्याच्याकडे, पण अर्जुन आता प्रेमाने त्यांच्याकडे बघतोय. तेव्हा कल्पनाताई त्याने धरलेला हात असा सोडून देतात आणि पुन्हा बाजूला बघून घेतात. तरी सुद्धा अर्जुन बोलतो बरं का. तो म्हणतो, मम्मा, अगं तुझा आणि माझा बॉन्ड नेहमी असा होता जसं आपण कुठल्याही टॉपिकवर बोलू शकत होतो ग. आई आणि मुलाच्या नात्याच्या पलीकडे आपण दोघं जण किती चांगले मित्र आहोत हे तुला माहितीये मम्मा. पण तू इतकी का चिडलीयस ग माझ्यावर? यु नो व्हॉट मम्मा, तू इतकी रागवली आहेस ना की तुझ्या या रागामुळे तुला लॉजिकली काय बघायचंय हे कळतच नाहीये. तू या गोष्टीचा विचारच करत नाहीयेस की मी आणि मिसेस सायलीने हे सगळं का आणि कशासाठी केलं असेल. कल्पनाताई असं दाखवताय जणू काही त्यांचा इंटरेस्टच नाहीये ऐकण्यासाठी. आता बाहेरून प्रिया हे सगळं ऐकतीये. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, विचार कर न ग. अगं मिसेस सायलीने या घराला आपलं मानलं होतं, या घरातल्या लोकांना आपलं मानलं होतं. अगं मम्मा, त्या किती प्रेम देत होत्या या घराला. का ग मम्मा, का विसरतीयस तू हे सगळं? आणि तसं सुद्धा आगीमध्ये तेल ओतायला माणसं बसलेलीच आहे तिथे, असं तो दरवाजाकडे बघून बोलतो. प्रियाच्या लक्षात येतं ते सगळं. मग लगेच कल्पनाताई बोलतात आता, अच्छा, तन्वी कशी चुकीची आहे हे तुम्हाला सांगायला आलंयस का इथे? पण आता अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा, तू अजूनही चुकतीयस. मी हे का केलं हे तुला सांगायला आलोय. आता असं बोलल्यानंतर काहीतरी महत्वाचं तो बोलणार आहे प्रेक्षकांनो, पण त्यांनी नेमका हा भाग इथे संपवलाय कारण त्यांना उद्याचा महा एपिसोड दाखवायचा आहे ना. तर आता प्रेक्षकांनो, ज्यांना ज्यांना महा एपिसोड ऐकायचा आहे माझ्या आवाजामध्ये, त्यांनी प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आता पुढच्या भागामध्ये अर्जुन सायलीसाठी फाईट करताना अर्जुन मारामारी करत असतो म्हणून मधुभाऊ त्याच्याकडे रागाने बघत असतात, म्हणून अर्जुन मारामारी करत नाही आणि ते गुंड अर्जुनवरती म्हणजे चाल करून येतात आणि अर्जुनला खूप बेदम हाणतात. आता हे सगळं सायलीला सहन होत नाही म्हणून सायली मधुभाऊंचा हात जोरात सोडते आणि अर्जुनला तिच्या प्रेमाची कबुली देते. हा भाग बघायला सगळे तुम्ही उत्सुक आहात ना? मी तर फार उत्सुक आहे. मला नक्की कमेंट करून कळवा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला. आणि प्रेक्षकांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असं कधी कधी इमॅजिन करते, मी सकाळी उठले आणि माझ्या चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. माझं स्वप्न कधी खरं होणार? आता सायलीने पण अर्जुनला प्रपोज केलंय, पण माझ्या चॅनलचे काही 1,00,000 सबस्क्रायबर अजून होईनात. तसा हळूहळू मी टप्पा गाठतीये, पण माणसाच्या अपेक्षा जरा जास्ती असतात ना, असं झालंय माझं. तर प्रेक्षकांनो, रिक्वेस्ट करू शकते फक्त की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचं ठरलं तर मग या मालिकेचा महा एपिसोड आपल्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या रिव्ह्यू मध्ये घरोघरीच्या. तोपर्यंत सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.